नारायण गावाला रिक्षा चालवून एका दुचाकीला धडक देत त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या विदेशी नागरिकांना नाशिकच्या हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की परदेशी महिलेने पुणे नाशिक महामार्गावर एका दुचाकीस्वाराला अक्षरशः फरफटत नेले आणि अपघात झाल्याचे लक्षात आल्यानंतरही थांबून नेमकं काय घडले, यात कुणी जखमी झालंय का, त्यांना उपचाराची आवश्यकता असेल याचे भान न ठेवता या परदेशी महिलेने आपल्या अन्य सहकाऱ्यांसह घटनास्थळावरून पलायन केले आणि थेट नाशिक गाठले। या हिट अँड रन घटनेत नारायण गावच्या बाळासाहेब डेरे यांचा मृत्यू झाला। रिक्षा चालवणाऱ्या परदेशी महिलेकडून दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर घाबरलेले परदेशी पर्यटक नारायणगाव येथून नाशिकला पळाले। सध्या हे पाचही पर्यटक नाशिकमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असून त्यात 3 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे। अपघातानंतर या लोकांचा शोध घेणे कठीण होते, मात्र काल सकाळी या दिवशी विदेशी नागरिकांसोबत नारायण गावच्या स्थानिकांनी फोटो काढले होते, त्यामुळे गाडी मालकाचा शोध लागला। त्याने ही रिक्षा भाड्याने दिल्याचे सांगितले। त्यानुसार पोलिसांनी त्यांचे लोकेशन ट्रेस केले। ते नाशिकमध्ये असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांना रात्री उशिरा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होती।